आताची एक मोठी बातमी जाणून घेऊयात। भाजपचे नेते विजय चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर हिना गावितांबाबतच्या आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे। विजय चौधरींविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यानंतर विजय चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे। आत्ताची ही एक मोठी बातमी आपण पाहतोय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत एक आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती आणि त्याच प्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता आणि याच प्रकरणामध्ये आता त्यांना अटक करण्यात आलेली आहे। विजय चौधरींविरोधामध्ये अॅट्रॉसिटी आणि त्याचबरोबर विनयभंगाचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी विजय वसंतलाल चौधरी यांना PILCBने समक्ष हजर केलं। त्यावरून मी सदर गुन्ह्यात या आरोपीस अटक करून सध्या लॉकअप केले। अधिक चौकशी करून होईल तुम्हाला माहिती कळवण्यात येईल। तर नंदुरबारमधून आत्ताची ही एक मोठी बातमी समोर येते। भाजपचे नेते विजय चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। भिकेश, काय अधिकचे तपशील मिळतात? विजय चौधरींना अटक झाली आहे। व्हायरल विजय चौधरींच्या मोबाईल कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर राजकारणात एक खळबळ माजली होती। त्यानंतर हिना गावितांच्या भावाने त्यांच्या विरोधात हिना गावितांची बदनामी केली आणि अशा विविध स्वरूपाच्या गुन्हा नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला दाखल केला होता। त्याच्यासोबत अक्कलकुव्याचे सेनेचे आमदार आमशा पाडवी यांनीही अक्कलकुवा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती। अशा विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्री विजय चौधरींना अटक केली असून आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। आकांक्षा, अगदी धन्यवाद भिकेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह एक ऑडिओ क्लिप ही विजय चौधरी यांच्या आवाजातली व्हायरल झालेली होती आणि त्यानंतर हिना गावित यांच्या भावानं त्यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार दाखल केलेली होती। याच तक्रारीवरून आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। रात्री विजय चौधरी यांना अटक झालेली आहे। डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत एक आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी त्याचबरोबर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। डॉक्टर हिना गावित यांच्या भावानं हा गुन्हा दाखल केलेला होता आणि यानंतर आता विजय चौधरी यांना काल रात्री पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याचबरोबर आजच त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे न्यायालयामधील या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नंदुरबारमधून आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। भाजपच्या नेत्यांना अटक झालेली आहे। भाजपचे नेते विजय चौधरी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधामधली एक आक्षेपार्ह अशी ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झालेली होती आणि याच व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर डॉक्टर हिना गावित यांच्याकडून त्यांच्या भावाकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आलेली होती। या ऑडिओ क्लिपची पोलिसांनी तपासणी केलेली आहे आणि त्यानंतर विजय चौधरी यांना अटक करण्यात आली। शिवसेनेच्या आमदारांनी देखील या संपूर्ण आक्षेपार्ह अशा ऑडिओ क्लिपवरती आक्षेप नोंदवलेला होता, त्याचा जाहीर असा निषेध केलेला होता आणि त्यानंतर आता पोलिसांकडून ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। कालच रात्री विजय चौधरी यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यांना आता अटक देखील करण्यात आलेली आहे। त्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे 2 गुन्हे दाखल आहेत।